हॅलो नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. मोठा ब्लॉग का म्हणते, कारण हा थोडासा ब्लॉग मोठा आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला गोंधळ, हळद, लग्न, पूजा सगळं बघायला मिळेल. माझ्या भावाचं लग्न झालं, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न झालं, त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि सुरुवातीला गोंधळापासून ते शेवटी संगीत खुर्चीचा फंक्शन ठेवला होता आम्ही रात्री, पूजेच्या रात्री, तिथपर्यंत आहे हा. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लग्न होऊन पण दोन तीन महिने झाले, तर मी आत्ता व्हिडिओ सोडते आहे, कारण असा पुरेसा वेळच नाही मिळाला एडिट करून टाकण्यासाठी व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर मग कंटिन्यू करू आपण. आंबे गोंधळ मांडी, आंबे गोंधळ मांडी, आंबे आळे खंडाला ते बाळ ठेव का तिथे आरती आधी पाण्यात तिथे आरती जरा तुम्ही दुपारात जाते. तर हळदी दिवशीच गोंधळ होता, म्हणजे दुपारी, आणि रात्री हळद होती. तेथे मस्त आम्ही सगळे बसलो होतो, म्हणजे आमच्या मावशीच्या नंदा वगैरे भरपूर आहेत. तर इथे आम्ही बांगड्या भरतोय, माझी बहीण आणि मी. तर म्हणजे एक वातावरणच वेगळं होतं ते. आणि खूप व्हिडिओ होते काढायचे आणि टाकायचे म्हटलं तर, पण अर्धे मोबाईल भरला, त्यामुळे मी डिलीट केले. प्रत्येक मुमेंट म्हणजे मी कॅचअप केला होता. तर रात्री जेवणाची जेवण वगैरे केलं आम्ही रात्री, हळदीचं जेवण वगैरे. तर इथे बघू शकता भरपूर असं गावची लोक वगैरे हळदीला होते. तर खूप एन्जॉय केलं. शेवटी डान्स केला. डान्स आम्ही चुकत नाही कधी, तर खूप मजा केली आणि खूप डान्स केला आम्ही रात्री. तर खूप मजा येते अशा म्हणजे हळदीत वगैरे डान्स करताना, मजा मस्ती खूप असते. तर आम्ही भावाला घेऊन नाचत होतो मस्त. हा दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्ना दिवशीचा आहे. सगळे आम्ही मंदिरकडे चाललो होतो, देवांना पाया पडून नंतर नवरदेव म्हणजे लग्नाला तिकडे नवरीकडे जात असतो. तर हे माझंच गाव आहे, ह्या गावी मला दिलेलं आहे, हे माझं गाव आहे. आम्ही राहतो ठाण्यात, म्हणजे माझ्या मावशीनेच हे स्थळ आणलं होतं माझ्यासाठी. हंदिगनूर म्हणून गाव आहे बेळगाव साईडला, बेळगावपासून एक 20-25 किलोमीटरवर आहे. ठकुली बघा ना, श्राव्या किती छान नाचते. ही आहे माझ्या भावाची मुलगी, आणि हिच्याच काकाचं, छोट्या काकाचं लग्न आहे, त्यामुळे ती फुल एन्जॉय करते.
आपल्या नवरा नवरी ते घरी आलेले आहेत. प्रवेश करताना भावानी उमरा अडवायचा असतो वहिनीचा आपल्या, की मी शेताकडे चाललोय, जेवण वगैरे घेऊन येशील का वगैरे असं रीतिरिवाज असतं. ते माझ्या भावाने पार पाडलेलं आहे. आता पुढे आहे ती माझी प्रोसेस आहे. मी पाय धरायचे होते वहिनीचे आणि म्हणजे भावाचे, सांगायचं होतं की मुलगी झाली तर मला देशील ना, असं वगैरे असतं ते करायचं होतं पुढे. तर मी ते केलेलं आहे. आता तुम्हाला पुढे तुझ्या घरी देणं नाही का तुझी मुलगी मागोस आलंय, तुझी बायको दुवा म्हणते का नाही? आमची मुलगी मागोशेले दिवा का नको? आमची मुलगी मागोशेले दिव्या का नको? तुझे गंगागौरी दिवा बंदीच्या घरी झालं. तर तुम्ही बघू शकता ते भोवळ्या ज्या आहेत त्या बाळाला खेळवत आहेत. म्हणजे गावाकडचे लग्न म्हणजे सिटीमध्ये आणि गावाकडे खरंच खूप फरक असतो लग्नामध्ये. तर ते बाळाला खेळवलं जातं आणि नव्या नवरीला सांगतायत की धर बाळ रडते, देजा सासऱ्यांकडे सासूकडे. तर हे खरंच खूप बघण्यासारखं असतं आणि खूप भारी वाटतं. तो मोमेंटच वेगळा असतो. आणि गावाकडची पद्धत अशी म्हणजे लग्नाची पद्धत ही अशी असते आणि ह्या रीतिरिवाज असतात ते केल्या जातात. आणि खूप मजा आली आम्हाला लग्नामध्ये. आणि खरी मजा तर आम्हाला पूजे दिवशी रात्री आली संगीत खुर्ची वगैरे खेळताना. तो व्हिडिओ पण मी ह्याच्यामध्ये ॲड केला होता पूजेचा, संगीत खुर्चीचा, पण ब्लॉग खूपच मोठा झाला होता त्यामुळे मी 2 भागामध्ये डिवाईड केलं आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मी तो ब्लॉग टाकेनच. तर तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.